या 2-3 दिवसामध्ये दिवाळीपूर्वीच समजा की बाबा शेतकऱ्याला जी असं 50,000 60,000 हेक्टरी मदत करून शेतकऱ्याला या आर्थिक संकटातून बाहेर काढावं, ही परत माझी एक व्यापाराच्या वतीनं व सर्व महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवाच्या वतीनं फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि वरती देशाचे केंद्रीय मंत्री अमित भाई आणि नरेंद्रजी मोदी, आता तुम्ही बघा केंद्रात तुम्ही आहे, राज्यात बी तुम्ही आहे, जसं काल बी मी म्हटलं होतं बाबा आता कपाट बी तुमचं आणि चावी बी तुमची, त्याच धोरणानुसार तुम्ही आता राज्यात बी तुम्ही आहे, केंद्रात बी तुम्ही आहे, एकदा होऊन जाऊन द्या, शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करा, शेतकऱ्याला सोयाबीनला आणि मक्काला आणि तसेच कापसाला सुद्धा चांगल्या प्रमाणात भाव द्या. या ठिकाणी सोयाबीनची बीट चालू आहे, बघू शकता तुम्ही. आज आपण राशीद्वारे जाणून घेऊया सोयाबीनचे बाजारभाव. सध्या उघडीमुळं सोयाबीनची आवक वाढलेली आहे. सध्या आज 65 कट्ट्याची बीट चालू आहे. 2 रुपये गुड्डू साहेब 65 कट्टे 39 से 2 रुपये 2 15 16 से 2 हाँ करू ना हाँ 2 रुपये रामू साहेब 2 रुपये 45 से 2 रुपये गुड्डू साहेब माल चांगला आहे आपले जन 2 रुपये हाँ 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये क्या साहब 2 रुपये 2 रुपये 2 रुपये या ठिकाणी मॉइचर बी बघणं चालू आहे. 65 कट्ट्याचा लॉट आहे, बघू शकता. पुढं आपण शेतकरी बांधवांकडून विचारून घेऊ की त्यांना किती ॲव्हरेज आलं व जे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून बी जाणून घेऊया अधिक माहिती व्हिडिओमध्ये. पुढे 39 से 2 चालू आहे. 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 2 रुपये 45 से 2 रुपये 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 और असर मालाचा है ना 2 रुपये रामू साहेब मला जरा 2 रुपये 45 से 2 रुपये 2 रुपये अब्दुल्ला 2 रुपये 2 45 से 2 या ठिकाणी मॉइचर बघणं चालू आहे व हाराशी बी चालू आहे. 2 रुपये नहीं बोलो तो देना आपकी चालू है 2 रुपये 2 ये 65 कट्टे ए गानो काय करायचं चलो लगा भाऊ जय महावीर ट्रेडर्स हां चलो ये बोलो बाकी काय शेतकरी अशा लावून बसलेला आहे की बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोयाबीन कमीत कमी 4,500 और वरती जे एक नंबर आहे 10 मावचर 11 मावचर तर त्या सोयाबीनला 5,000 ते 5200 5,000 मिनिमम 5,000 जरी विकलं तर शेतकरी वर्गामध्ये निश्चितपणे आनंदाचं वातावरण या ठिकाणी राहील. या ठिकाणी सोयाबीनची बीट चालू आहे. 3801 रुपये आज आहे शनिवार. या ठिकाणी आवक वाढलेली आहे सोयाबीनची सध्या बाजार समितीमध्ये. पावसानं थोडी विश्रांती घेतल्यामुळे या ठिकाणी मॉइचर बी बघणं चालू आहे. या ठिकाणी जवळपास 18 मॉइचर आहे. 18 18.5 3899 चालू आहे. 3899 रुपया 25 कट्ट्याची बीट आहे. 46
जुम्माल याला 3839 बाजार लागला आहे. आज आपण हरसीद्वारे जाणून घेतला सोयाबीनचा बाजारभाव. आपल्यासोबत आहे आडत दुकानदार, त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण आजच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय. माझं नाव अशोक पाचफुले, श्री नविदा ट्रेडिंग कंपनी, नाथबाबा ट्रेडर्स व श्री वैष्णवी माता ट्रेडिंग कंपनी, आडत दुकान, जालना. आज रोजी शनिवार, आज शनिवार आहे आणि आज शनिवारची जी हराशी आज इथूनच सुरुवात झाली ती. आज आपण बघितलं की आमच्याकडे एक 65 कट्ट्याचं वकल होतं की त्याचं मावचर 16-17 होतं. तर त्या मालाला हराशी आज 3902 रुपये या ठिकाणी भाव मिळालेला आहे, 16-17 मावचर. परंतु या 2 दिवसाच्या प्रमाणामध्ये आज थोडी भावामध्ये 200 ते 300 रुपयाची या ठिकाणी घट झालेली दिसत आहे. की जे आज रोजी समजा या जालना मार्केटमध्ये 10, 11, 12पर्यंत मावचर येतच नाही आहे, कारण की पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला असल्यामुळे मावचर ओलावा जो आहे सोयाबीन ते कमी झालेलं नाही आहे. मावचर जास्त असल्यामुळे सोयाबीनचे बाजार या आज रोजी थोडे 200-300 रुपयांनी तुटलेले आहेत. आणि निश्चितपणे एक वातावरण सध्या खुललेलं आहे आणि 2-3 दिवसानंतर सोयाबीनमध्ये आणखीन भविष्यामध्ये सोयाबीनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आणि शेतकरी अशा लावून बसलेले आहे की बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये सोयाबीन कमीत कमी 4,500 और वरती जे एक नंबर आहे 10 मावचर 11 मावचर, तर त्या सोयाबीनला 5,000 ते 5200, 5,000 मिनिमम 5,000 जरी विकलं तर शेतकरी वर्गामध्ये निश्चितपणे आनंदाचं वातावरण या ठिकाणी राहील. आज आवक किती भरपूर जालना बाजार? आज काल आवक होती 6,000, तर आज त्यामध्ये वाढ होऊन 7,000 ते 8,000 क्विंटलची आवक आज रोजी जालना मार्केटमध्ये आहे. आज दुपारपर्यंत एवढी आहे, दुपारनंतर आणखीन याच्यामध्ये थोडी कमी जास्त होऊ शकते. परंतु आज आवक चांगल्या प्रमाणामध्ये आहे, कारण की शेतकऱ्यालाही माहीत आहे की पुढं दिवाळीचा सण आहे, काही बी भरणाचे देणे घेणे असतात. त्यासाठी शेतकऱ्याने आज खूप मोठ्या प्रमाणात आज जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माल विक्रीस आणलेला आहे आणि आवक वाढलेली आहे. आणि एकदम आवक वाढल्यामुळेच या ठिकाणी आज रोजी 200 ते 300 रुपयाची घट या ठिकाणी भावामध्ये झालेली आहे. बरं, आता मोठा दिवस समजा काल सुट्टी आली, 2 दिवस आपली दसऱ्याची एक सुट्टी, उद्या एक सुट्टी. हा, दसऱ्याची जरी सुट्टी असली तर दसऱ्या सुट्टीला मोहरत या ठिकाणी झालं, तर आपण बी बघितलं मोहरत झालं. परंतु उद्या बी रविवार असल्या कारणाने आज थोडी आवक जास्त आहे. सोमवारी बी आवक वाढण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्याला वाटतं की बाबा भाव वाढून भेटतीलच सोमवारी. बाबा शेतकऱ्याला अजून बी आशा आहे की बाबा जो 10, 11, 12 मावचरचा सोयाबीन आहे की त्या सोयाबीनला 5,000पर्यंत दर मिळाला पाहिजे आणि कमीत कमी 4,041 तर त्यामध्ये शेतकरी समाधानी आहे. बरं, शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता समजा की शेतकऱ्यांना माल आणला पाहिजे, थांबलं पाहिजे? माझ्या मते शेतकऱ्यांना जेवढं कामापुरता माल आणावा, बाकीचा माल थोडं साठवून ठेवून बी आणला तरी चालतो. कारण की निश्चितपणे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं धोरण येत्या का 1-2 दिवसामध्ये कळेलच. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आता ऐन दिवाळी बी आलेली आहे, जसं ओला दुष्काळ बी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय 2 दिवसात काय होतात. आता शेतकऱ्याला मी तुम्हाला कालच्या न्यूजमध्ये बी तुम्हाला सांगलो होतं व मीडियाच्या माध्यमातून की बाबा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी परत एकदा शेतकऱ्याला या राज्य सरकार मायबापला परत एकदा विनंती करतो की बाबा तुम्ही या 2-3 दिवसामध्ये दिवाळीपूर्वीच समजा की बाबा शेतकऱ्याला जी असं 50,000 60,000 हेक्टरी मदत करून शेतकऱ्याला या आर्थिक संकटातून बाहेर काढावं, ही परत माझी एक व्यापाराच्या वतीनं व सर्व महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी बांधवाच्या वतीनं फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि वरती देशाचे केंद्रीय मंत्री अमित भाई आणि नरेंद्रजी मोदी. आता तुम्ही बघा, केंद्रात तुम्ही आहे, राज्यात बी तुम्ही आहे. जसं काल बी मी म्हटलं होतं बाबा आता कपाट बी तुमचं आणि चावी बी तुमची, त्याच धोरणानुसार तुम्ही आता राज्यात बी तुम्ही आहे, केंद्रात बी तुम्ही आहे. एकदा होऊन जाऊन द्या, शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करा, शेतकऱ्याला सोयाबीनला आणि मक्काला आणि तसेच कापसालासुद्धा चांगल्या प्रमाणात भाव द्या, हीच शेतकरी बी आपल्याकडून अपेक्षा करीत आहे. आणि तसं केल्यास शेतकरी निश्चितच आपल्याला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. चालतं, धन्यवाद. या ठिकाणी जे आडत दुकानदार त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याची कष्टकऱ्याची बाजू भक्कमपणे या ठिकाणी मांडलेली आहे. या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.